आज आपण जर बघितलं तर संपूर्ण देशामध्ये अराजकता माजलेली आहे। आज जो विद्यार्थी देशाचं भविष्य आहे त्या भविष्याची काळजी आज जनतेला लागलेली आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये पेपर फुटी व्हायला आहेत। आज 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलं आणि हा निर्लज्ज सदाभाऊ खोत ह्या विद्यार्थ्यांना अतिरेकी मानतोय। या सदाभाऊचा प्रथमतः आम्ही निषेध करतो। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की या सदाभाऊ खोतचा आमदारकीचा राजीनामा घ्या। त्याने जो कडकनाथ घोटाळा केला त्याची चौकशी पुण्याने नव्याने लावा, त्याशिवाय ही माणसं सुधारणार नाहीत। जो सदाभाऊ खोत शेतकरी चळवळीतनं मोठा झाला, चळवळ म्हणजे काय असं या सदाभाऊला माहित आहे। ही पोरं जी आता आपली जर तुम्ही बघितलं असेल विद्यार्थी, तर ही रस्त्यावर उतरून एक चळवळ निर्माण केलेली आहे आणि ह्या चळवळीला नावं ठेवणाऱ्या सदाभाऊचा आम्ही धिक्कार करतो। आज कोल्हापूर शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नालायक सदाभाऊ खोत याचा आम्ही निदर्शने केलेले आहेत। नालायक यासाठी कारण ज्या आई वडिलांनी ज्या विद्यार्थ्यांना आपल्या हाताप्रमाणे आपल्या राजासारखं वाढवलं त्या मुलांना दिल्लीत पोलीस अमानुषपणे मारत आहेत। नीटचा पेपर लीक झालेला आहे त्यासाठी ते लढत आहेत आणि सदाभाऊ खोत आज सांगतो की हे सगळे दहशतवादी आहेत। सदाभाऊ खोत, तुम्ही केलेला कडकनाथचा भ्रष्टाचार महाराष्ट्र विसरलेला नाहीत, त्यामुळे तुमच्यासारख्या नालायक व्यक्तीला हे विद्यार्थी काय आहे, हे भारताचं भविष्य आहे, हे तुम्हाला समजणार नाही। म्हणून या नालायक सदाभाऊ खोतचा आम्ही कोल्हापूर शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने निषेध नोंदवण्यासाठी आज इथे आलो।